हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आता चाललोय सकाळी सकाळी इगतपुरी. ठीक आहे, इगतपुरीला चाललोय नाशिकवरनं. आता हा जो चौक आहे याचं नाव काय तुम्ही मला सांगू शकतात कमेंट बॉक्स मध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तुम्हाला थंबनेल बघून किंवा इंट्रोमध्ये कळालंच असेल की आपण आता चाललो आहे इगतपुरी. आज आपण व्हिजिट करत आहोत महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन, त्यामध्ये इगतपुरी. आणि इथलं खास अट्रॅक्शन म्हणजे जगप्रसिद्ध धम्मगिरी मेडिटेशन सेंटर. हा ब्लॉग असेल नेचर, पीस, मेडिटेशन अँड एक्सपिरियन्सबद्दल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आता आहे मुंबई आग्रा हायवेवर. हा मुंबईकडे जाणारा रोड आहे. हा कासारा घाटात जाणारा रोड आहे. तिथून आपल्याला मुंबईला पोचता येते आणि इथून समृद्धी पण पकडता येते. आपण आता ही MIDC नाशिक आहे ते इथून पास झालेलो आहे. आणि आता थोडं इथं रोडचं काम चालू असल्यामुळे थोडासा टाईम लागेल, पण आपण नक्कीच लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. हा रोड खूप सिनिक आहे. या रोडवर तुम्ही कधी पावसाळ्यात येऊन बघा, इथे धुके इतकं जमलेलं असतं. गाईज, आपण इगतपुरीला पोहोचलेलो आहे. तिथं तुम्ही समोर ते रिक्षाच्या वरती बोर्ड बघितला का, विपश्यना विश्वविद्यापीठ धम्मगिरी इगतपुरी. इगतपुरीकडे जाणारा रोड जर्नी खूपच सिनिक आहे. डोंगर, धुके, वळणवळणाचे रस्ते, प्रवासातच मन रिफ्रेश होतं. पण हे सगळं काही आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात बघायला मिळतं. इगतपुरीमध्ये पोहोचल्यावर लगेच शांतता आणि थंड हवा जाणवते. सिटी लाईफच्या गोंगाटापासून दूर एकदम पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. इथे इगतपुरी गाव आहे, इगतपुरी स्टेशन आहे. तुम्ही रेल्वेने सुद्धा इथे पोहोचू शकतात. इगतपुरी म्हणून एक स्टॉप आहे कासारा घाटाच्या अगोदर, तर इथे तुम्ही बघू शकतात. माझ्या लेफ्ट साईडला हे इगतपुरीचं स्टेशन आहे आणि इथून तुम्ही रिक्षा पकडून मेडिटेशन सेंटरला पोहोचू शकतात. आता लवकरच आपण मेडिटेशन सेंटरला पोहोचणार आहे. इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरापासून आपल्याला राईड घ्यायचं आहे. आपल्याला पण जास्त माहीत नव्हतं, कारण की आपण पण इथं फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे, तर आपण विचारतच चाललो आहे लोकांना. हे बघा, इथे एक आता आपल्याला टर्न घ्यायचा आहे पुढं जाऊन. राईट साईडला, लेफ्ट साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि राईट साईडला त्याला जाण्यासाठी रस्ता आहे. हे बघा, इथूनच हे मंदिर आहे. इथूनच आपल्याला राईट साईड घ्यायचं आहे. डेस्टिनेशन बघू शकता तुम्ही, म्यानमार गेट. मध्ये काय जाता येतं? हा, हो. आम्हाला व्हिडिओ कॉल गाईज, तुम्ही बघू शकतात आपण इगतपुरीला जे विपश्यना सेंटर आहे तिथं आलो आहे. इथं लिहिलेलं आहे म्यानमार गेट, दॉर आणि ठीक आहे, बघू शकता तुम्ही. इथे गाडी लावायला पण जागा आहे. आपण पार्किंगला गाडी लावली आपली आणि चरत भिकवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोक पाय.
पैसा लागला. चल माझं हत्तीचा फोटो बघायचा का? ह्या हॉलमध्ये जाऊ आपण. चालेल हा तेच दाखवच त्याला. गाईज आपण इथं आलो होतो पण आता इथे शिबिर चालू असल्यामुळे जिथं तो पॅगोडा असतो ठीक आहे तर तिथं आपल्याला आता जाता नाही येणार कारण की तिथं शिबिर चालू आहे. ठीक आहे ना. शिबिर चालू असल्यावर तिथे कोणालाही व्हिजिट करायला भेटत नाही कारण की तिथं मेडिटेशन चालू असतं ना तर ते इतर लोकांना व्हिजिट करू देत नाही. तर एकदा येताना तुम्ही शिबिर चालू आहे का त्यानंतर त्याचं काय शेड्यूल आहे ते बघून इथे व्हिजिट करा. ठीक आहे ना. आपण आपल्या चॅनलवर काय सांगत असतो की आम्हाला जो एक्सपिरियन्स आला आम्हाला जे अनुभव आले आम्ही ते तुमच्यासोबत शेअर करतो. ते कशासाठी शेअर करतो आपण की तुम्ही पण ह्या गोष्टीत किंवा तुम्ही ह्या गोष्टी इथं पोचल्यात तर तिथलं तुम्हाला काय करायला पाहिजे आणि नाही करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ टाकत असतो. ठीक आहे ना. हे तर थोडंसं हे बुद्ध उद्यान आहे इथपर्यंत आपण येऊ शकतो आणि वरती जाण्यासाठी आता सध्या शिबिर चालू असल्यामुळे आपल्याला जाता नाही येते. नेक्स्ट टाइम कधीतरी आपण व्हिजिट करू. दर्शक हॉल आहे म्हणून इथे आपण त्या हॉलमध्ये जाऊ. ठीक आहे. गेली ना बाळा ट्रेन गेली ना. धम्मगिरी मेडिटेशन सेंटर हे विपश्यना मेडिटेशनसाठी जगभर प्रसिद्ध आहे. इथे लोक मेंटल पीस आणि सेल्फ अवेअरनेससाठी येतात. या सेंटरची स्थापना प्रसिद्ध विपश्यना टीचर एस.एन. गोएंका यांनी केली होती. त्यांनी विपश्यना मेडिटेशन जगभर पोहोचवली. विपश्यना ही एक प्राचीन ध्यान पद्धती आहे जी भगवान बुद्धांनी शिकवली. ही कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही. ती एक सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल टेक्निक आहे. इथे 10 दिवसाचा कोर्स असतो ज्यात पूर्ण सायलेन्स पाळावं लागतं. नो मोबाईल, नो टॉकिंग, नो डिस्ट्रॅक्शन. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं. सेंटरचं एन्व्हायरमेंट खूप क्लीन आहे, ग्रीन आहे, डिसिप्लिन आहे, वॉकिंग पाथ आहे, मेडिटेशन हॉल आहे, शांत सराउंडिंग आहे. सगळं माइंड काम करण्यासाठी परफेक्ट आहे. विपश्यनामुळे स्ट्रेस, अँझायटी कमी होतो, माइंड क्लॅरिटी वाढते. ओव्हरऑल धम्मगिरी हा एक प्लेस नाही तर एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. हा व्हिडिओ किंवा ब्लॉग कुठलाही स्पॉन्सर नाही. हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला ब्लॉग शांत इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा स्पिरिच्युअल ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आमच्यासोबत जोडलेलं राहा. थँक्यू. सायलेन्समध्येच खरं पीस सापडतं. धम्मगिरी एक एक्सपिरियन्स. तुम्ही स्वतः इथे येऊन एकदा एक्सपिरियन्स करा. स्पिरिच्युअल धम्मगिरी सेंटर. मेडिटेशन म्हणजे मनाला शांत करण्याची प्रक्रिया. आपण बाहेरच्या जगाकडे कमी आणि स्वतःकडे जास्त लक्ष देतो. मेडिटेशन आपल्याला आपल्या विचारापासून दूर नेत नाही तर त्या विचारांना समजून घेण्याची ताकद देते. रेग्युलर मेडिटेशनमुळे स्ट्रेस कमी होतो, माइंड काम होते आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. विपश्यना मेडिटेशन आपल्याला ऑब्झर्व विदाउट रिॲक्टिंग शिकवते. म्हणजेच परिस्थिती काही असो मन स्थिर ठेवणे. शांतता बाहेर शोधण्यापेक्षा ही स्वतःमध्ये शोधणे हाच मेडिटेशनचा खरा अर्थ आहे. गाईज आपण आता इथून निघलो इगतपुरीवरून.
तर तुम्ही बघू शकता एकदम सेंटर आहे गावात, जे सेंटर आहे एकदम म्हणजे सेंटर म्हणजे म्हणत नाही मी तुम्हाला, सेंटरला एकदम गावात आहे एकदम. तर विजिट करू शकता. रेल्वेने आलं तर खूपच इझी आहे. इझी म्हणजे इतकं आहे की तुम्ही रेल्वे स्टेशनहून ॲटोनी तर 2 मिनिटात पोहोचू शकता. आणि आपण रोड तर सांगितलंच आहे, मुंबई आग्रा हायवे जो आहे त्याच्यावर राईट साईडला वळाले की इगतपुरी गाव आहे. टोल नाका संपल्यानंतर 5 किलोमीटर. बघू शकता 2 गाड्या एक टायमाला पास नाही होऊ शकत, इतका छोटा रस्ता. बरं वाटतं तर नाही मग काय होतंय? आईस्क्रीम खातो? टायगर टायगर अजून तिथं ए बब्बू बिस्किट खाते का बाई? हा? एवढी मोठी बस याच्यातून आली कोण या रोड. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही आपलेजन किंवा आपल्या फॅमिलीतले लोकांना विपश्यना मेडिटेशन सेंटरला पोचायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्या कामी येईल. आणि आपला रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम सेंटर गावाच्या एकदम सेंटरलाच वसलेलं आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी बरोबर काही साधन आहे. तुम्ही स्वतःची गाडी आणली तर तुम्ही आपला व्हिडिओ ब्लॉग बघून तिथं पोहोचू शकतात. नाही तर तुम्ही रेल्वे स्टेशनने पण आले किंवा रेल्वेने आले तर रेल्वे स्टेशनपासून काही थोडाच अंतरावर तुम्ही रिक्षा किंवा पायी जाऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्ही बसने पण आलं तरी. गाईज आपण इगतपुरीमधून बाहेर पडलेलो आहे. तर हा जो रोड आहे बघा, हा समोरचा रोड, तर हा आहे मुंबई आग्रा हायवे. ठीक आहे ना. कालपासून आपण याच रोडवर फिरतोय. ते आपले कॉन्फरन्स पण ह्याच रोडवर होती. ठीक आहे ना. आता इथे रोडचं काम चालू आहे. हा रोड सरळ मुंबईवरून येतो कासारा घाटातून आणि आता आपण चालू इकडे नाशिकच्या दिशेने. तर तुम्हाला लोकेशन कळायला का कसं पोचायचं आहे काय, कारण की मी यूट्यूबला भरपूर व्हिडिओ बघितले तर लोकांनी काय केलं, डायरेक्ट तिथलाच व्हिडिओ दाखवला, कुठला विपश्यना सेंटरचाच व्हिडिओ दाखवला. हाऊ टू रीच, हाऊ टू रेल्वे स्टेशनला कुठं पोहोचायचं, रोडने कसं पोहोचायचं हे कोणी सांगितलंच नाही. हाऊ टू रीच तर आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडं रोडचं काम चालू आहे. पहिले नव्हतं, मी 2-3 वर्षापूर्वी बघितलं होतं तेव्हा रोडचं काम नव्हतं, हा पूर्ण हायवेच होता. आता इथं आहे जिथं जिथं गाव आहे, सिटी आहे, तिथं ते पूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ठीक आहे ना. तर हे थोडंसं रोडचं काम आहे तेवढंच आहे. बाकी रोड बरं आहे, म्हणजे असं पूर्ण स्टॉपेज नाही कुठं, पण चालू रोड आहे सगळं. अल्टरनेटिव्ह मार्ग त्यांनी तयार केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता इथं सिमेंट रोड आहे, समोर पूर्ण डांबरी आहे. ठीक आहे ना. तर हे रोडचं काम पूर्ण चालू आहे. अजून एखादं 2 वर्षात 1.5 वर्षात हे काम कम्प्लीट होईल.